3:30च्या आजच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत पालघर मधील जीवदानी पूजा हाऊसिंग सोसायटी येथील लोकांना। सगळेजण तयार आहेत? हो। सगळेजण धमाल मस्ती करणार ना? हो। सुरुवात करूयात आपल्या आवडत्या कार्यक्रमाला ज्याचं नाव आहे साडेमाडे। या सोसायटी बद्दल थोडीशी माहिती घेऊयात चव्हाण मॅडम यांच्याकडून। नमस्कार मॅडम। नमस्कार। सोसायटी बद्दल सांगा। आमच्या सोसायटीमध्ये सगळे कार्यक्रम जे काही सांस्कृतिक सण वार असतात ते सगळे आम्ही एकोप्याने एकत्र येऊन साजरे करतो। सगळ्यांची प्रत्येक वेळी अडीनडीला सगळ्यांच्या अगदी एकमेक धावून येतात, मदत करतात, त्यामुळे अगदी घरगुती वातावरण आहे आमच्या सोसायटीचं। बर, मला एक सांगा की असं कळलंय मला की तुम्ही कर्णबधीर जी शाळा इथं तुमच्या जवळ त्यांच्या विद्यार्थ्यांबरोबर सुद्धा कार्यक्रम राबवता। हो, कुठले उपक्रम राबवता? हो, आता आमच्या सोसायटीमध्ये सुजाता आहेत, सुजाता त्या नेहमी इथल्या विद्यार्थ्यांसाठी मदत करत असतात। म्हणजे त्यांना नाश्ता वगैरे असं काही त्यांची सोय करत असतात किंवा काही असतील कार्यक्रम तर आम्ही त्यांना विचारतो, त्यांच्याकडून आम्हाला नेहमी वेळोवेळी चांगल्या पद्धतीची मदत मिळते। बघितलं, या समाजाबरोबर राहणाऱ्या सोसायटीमध्ये आपण आज खेळणार आहोत आपला आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे साडेमाडे। सुरुवात करूयात टोकन्स वाटून। टोकन्स सर्वांना वाटून झालेले आहेत आणि आता वेळ आली आपले पहिले 3 स्पर्धक निवडण्यासाठी आपल्या पहिल्या अंदाज किती या राऊंड साठी। आणि त्यासाठी माझ्याबरोबर आहे अक्षता। अक्षता, तू काय करते सध्या? शाळेत जाते। शाळेत जातेस आणि मग तुझ्या मैत्रिणींची नावं काय आहेत? ऋतुजा, शायश्री, तन्वी, बस बस एवढ्या जणीचेच बघतो। आणि खेळायला तुम्ही सगळ्या जणी कुठे जाता? शाळेतच खेळतो। शाळेतच खेळता? मग घरी कधी दंगा मस्ती करता का? लांब राहतात ते खूप लांब राहतात। मग कधी सुट्टीला जातेस त्यांच्याकडे दंगा करायला, अभ्यास करायला? मग तू घरात दंगा करतेस खूप? आई मारते तुला? हो। का? अभ्यास न करत म्हणून। बरं असू देत, आईने जरी मारलेलं असलं ना तरी मी तुला मारणार नाही अजिबात। माझं फक्त एक काम कर, यातली मला 3 टोकन्स काढून दे। डोळे मिटायचे आणि टोकन्स काढून द्यायची पटकन। 1 2 आणि 3। अक्षताने मला 3 टोकन्स दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 29। अभिनंदन। या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 7। अभिनंदन। या आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 23। अभिनंदन। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपण आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंडला सुरुवात करतोय, पण त्याच्या अगोदर आपल्या स्पर्धकांशी हितगुज साधूयात। नमस्कार, आपलं नाव? शशिकांत भालचंद्र शेळके। बरं, काय आपण गाणी वगैरे लिहिता? नाही। मग ते शांता शेळके कविता लिहायच्या म्हणून म्हटलं। त्या तुमच्या कोण? त्या मी म्हणजे त्यांचा फॅन आहे मी। अच्छा, मला वाटलं आजी पणजी असं काय सांगतात का? टेन्शनच आलं मला आता। बरं, मग काय कधी लिहिल्यात कविता? नाही लिहिल्यात, पण आता वेळ आली तर लिहिता येईल। वेळ आली तर म्हणजे कॉलेजमध्ये कविता लिहितात? नाही, आता लग्न झालात। लग्न झालं? बर, कुठे करता जॉब तुम्ही? मी पटनी कम्प्युटर्स ऐरोलीमध्ये कामाला। अच्छा, म्हणजे पटनीमध्ये गेला म्हणून पत्नी पटकावली? हो। कशी काय पटकावली? ते ठरलं, अरेंज मॅरेज झालं आणि पनवेलमध्ये आता 4 तारखेलाच माझं लग्न झालेलं आहे। आत्ताच झालंय? हां। बरं, मग आता पालघरमध्ये कसे? पालघर माझी बहीण आहे, हेमांगी चव्हाण। बरं, म्हणजे मगाशी बोलल्या त्या? हां, त्या माझ्या बहीण। बरं, मग त्यांच्याकडे तुम्ही आलाय? हो, ते प्रोग्रामसाठी आलो आणि माझाच नंबर आला। अच्छा अच्छा अच्छा, क्या बात आहे। अशीच नशिबाची साथ तुम्हाला या राऊंड नंतर राहो आणि म्हणजे तुम्ही जर हा राऊंड जिंकला तर जॅकपॉट राऊंडला सुद्धा जाल। या राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार, तुमचं नाव? विजय नथू मराठे। बरं, मराठी दादा, तुम्ही मूळचे पालघरचेच आहात? नाही, शिंदखेडा, धुळे जिल्हा। सिंदखेड म्हणजे जिजाबाईंचं गाव? नाही, हे धुळे जिल्हा। धुळ्यातलं शिंदखेडा ते जिजाबाईचं बुलढाण्याचं। बुलढाण्यामधलं? बरं, मग धुळे ते इकडचा प्रवास कसा काय? माझे भाऊजी कल्याणला कर्णबधीर विद्यालयात आहेत। हां, त्यांनी मला जॉबसाठी इकडे कर्णबधीर विद्यालयात लावलं। बरं, म्हणजे सगळे आपले नात्याने तिकडे आलेले आहेत पालघरमध्ये। मग मला सांगा की घरी कोण कोण असतं तुमच्या? घरी एक भाऊ आहे, आई वडील आहेत। बस, लग्न झालंय की नाही? मग लग्न झालंय। हां, एक मुलगी आहे। बरं, मग आता आहेत वहिनी? वहिनी माहेरी आहेत। माहेरी गेल्यात। बरं, मला सांगा की तुम्ही या शाळेमध्ये शिकवता, या विद्यार्थ्यांना बोलता येत नाही, ऐकता येत नाही, मग शिकवताना काही त्रास होतो का?
मी या शाळेत शिकवण्यासाठी नाही आहे, मुलांना केअरटेकर म्हणून इथं जॉबला आहे. बरं, तरी सुद्धा इंटरॅक्शन कशा पद्धतीने साधता? हो, यांचं मी इकडे आल्यावर मला असं वाटत होतं की कर्णबधिर मुलांविषयी खूप विचित्र वाटत होतं, पण इकडे आल्यावर असं वाटतं की हे मुलं म्हणजे नॉर्मल मुलांपेक्षाही अति एकदम चांगले आहेत. बर, आणि आता या मुलांच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्या बरोबर आहेत या राऊंडसाठी. त्याबरोबर मी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देतो या राऊंडसाठी. हो, आभार. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? लता उदावंत. काकू, तुम्ही काय गृहिणी आहात? गृहिणी पण आहे आणि मी या कर्णबधिर शाळेत शिक्षिका आहे. बर, मग आता तुम्हीच मला सांगा की हे शिकवताना किती त्रास येतो तुम्हाला? हे शिकवताना आता मला 20 वर्ष झालं या शाळेत शिकवताना. हा. सुरुवातीला एखाद वर्ष त्रास झाला, हम्म. पण या मुलांबरोबर राहिल्यानंतर चांगलीच सवय झाली. म्हणजे नॉर्मल मुलांपेक्षा ही मुलं खूप समंजस आहेत. बरोबर, पण आपण नेहमीच म्हणतो की संवाद साधण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर भाषा, आणि भाषा कशी का असेना संवाद होणं महत्त्वाचं असतं. पण इथं तुम्ही भाषे व्यतिरिक्त संवाद साधता, तर हा संवाद कसा साधला जातो? भाषा आणि थोडीशी साईन लँग्वेज आमची असते. हां. साईन लँग्वेज, लिप रिडिंग आणि ओष्ठ वाचन, बर. हे सगळं वापरून आम्ही त्यांना शब्द सांगत असतो. अरे वा, तुम्ही खूप मोठं काम करताय. आणि या राऊंडसाठी सुद्धा तुम्ही कदाचित जर त्यांच्या शुभेच्छांच्या बळावर जिंकलात तर मलाही आनंदच होईल. या राऊंडसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता आपण जाणून घेऊयात आपल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला बाजारातील किंमत सांगायची. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण तुमच्या तिघांपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर ज्याची पहिल्यांदा निवड झाली तो पहिल्यांदा बोली लावेल. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावेल शशिकांत, त्याच्यानंतर विजय दादा आणि सर्वात शेवटी बोली लावतील उदावंत काकी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे साड्या. आजचं प्रॉडक्ट आहेत साड्या. शिफॉन, जॉर्जेट आणि तासपा प्रकारच्या 3 साड्या इथे आहेत. या वापरण्यासाठी सोयीस्कर आणि आकर्षक रंगाच्या आहेत. पहिल्यांदा बोली लावत आहेत आपले शशिकांत शेळके. दादा, हे घ्या 5 अंक. यातले फक्त 4 अंक वापरून तुम्हाला याची किंमत ठरवायची. बघा, योग्य किंमत लावली तर पत्नी एकदम खुश. काय किंमत आहे? 1674. 1674. इकडे काय अंदाज आहे? 1600. इकडे पाठीमागे 1600. बघा, किमती वेगवेगळ्या ऐकू येतात मला. चालेल. 1674 फायनल. 1674 फायनल. फायनल. लिहून टाकायची? लिहून टाकायची. लिहूयात मग. उदावंत काकी, आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या 5 अंक. यातले फक्त 4 अंक तुम्हाला वापरायचे. नीट बघून घ्या, या तिन्ही साड्या आकर्षक आहेत. काय किंमत आहे? 1417. 1417. अंदाजे अशी सांगितली का? अंदाजे 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 सांगितले? नक्की हो. वाटते तुम्हाला हीच किंमत असेल? हो. ठाम आहे याच मतावर? लिहून टाकायची किंमत? लिहूयात मग. विजय दादा, आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या 5 अंक. नीट बघून घ्या. 3 साड्या आहेत या वेगवेगळ्या प्रकारच्या, ज्या घरगुती वापरासाठी खूप छान आहेत. काय किंमत आहे? 1467 रुपये. 1467 रुपये. ठाम आहे या मतावर? हो. नक्की? हो, नक्की. बर, मग काय लिहून टाकायची? हो. लिहूयात मग. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या साड्यांची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा शशिकांत शेळके यांनी सांगितलेली किंमत आहे 1674 रुपये. त्यानंतर उदावंत यांनी सांगितलेली किंमत आहे 1417 रुपये. आणि सर्वात शेवटी विजयदादांनी सांगितलेली किंमत आहे 1467 रुपये. पाहूयात या साड्यांची खरी किंमत किती येते. आणि यांची खरी किंमत आहे 1419 रुपये. ज्याच्या जवळची किंमत सांगितली होती आपल्या उदावंत काकींनी, त्यामुळे त्या विजेत्या ठरल्या. अभिनंदन. या तिन्ही साड्या तुमच्या. अभिनंदन काकू. थँक्यू. कशी काय एवढी अॅक्युरेट किंमत सांगितली? म्हणजे याची मूळ किंमत 1419 रुपये आणि तुम्ही 1417 रुपये सांगितली. कशी काय? एका साडीची अंदाजे किंमत काढली, हा. त्याच्यानुसार 3 साड्यांचं प्लस केलं. हा. तिन्ही साड्यांची एकूण 1470 सांगितलं. तुम्ही गणिताच्या शिक्षिका आहात का? गणित, मराठी सगळे विषय शिकवते मी. सगळे विषय शिकवतात. तरी म्हणलं एका साडीची किंमत एवढी, मग 3 साड्यांची एवढी. सगळं असं गणित जमवलं बरोबर आणि जिंकलात. बरं, पण आता जॅकपॉटचं गणित सुद्धा तुम्हाला जमलं पाहिजे. त्यासाठी माझ्या खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. याच्यानंतर आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंडकडे. पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न.
मी आपल्या 6 स्पर्धकांच्या व्यतिरिक्त जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी एक प्रश्न विचारणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचं आहे. जो अचूक उत्तर देईल त्याला मी देणार एक भेटवस्तू. आणि आजचा तुमचा प्रश्न खूप सोपा आहे. प्रश्न असा आहे, इवलासा पक्षी कठीण फळ भक्षी म्हणजे काय? तुम्ही विचार करा या प्रश्नाचं उत्तर काय असेल याचं. तुम्ही पाहत राहा साडेमाडे.